महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत मुलींमध्ये राज्यात पहिला आलेल्या अश्विनी केदारी हिचा नुकताच दुर्दैवी मृत्यू झाला। अश्विनीचे नाशिक इथं ट्रेनिंग सुरू होतं। घरी गणपती बसतात म्हणून अश्विनी 2 दिवसांसाठी घरी आली होती, मात्र अश्विनीचा घात झाला। गणपतीसाठी घेतलेली सुट्टी संपून माघारी जाण्याच्या गडबडीत अश्विनीच्या अंगावर हिटरचं गरम पाणी सांडलं आणि त्यात ती 80% भाजली। उपचारासाठी तिला पुण्यातील डी.वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला। स्पर्धा परीक्षेची लढाई मोठ्या दिमाखात जिंकणारी अश्विनी उपचारादरम्यान सुमारे 10 दिवस सुरू असलेल्या मृत्यूच्या लढाईत मात्र अपयशी ठरली आहे। अश्विनीचा हा दुर्दैवी मृत्यू संपूर्ण खेड तालुक्यातील नागरिकांना व स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरला। पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील पश्चिम डोंगरी पट्ट्यातील दुर्गम भागात असणाऱ्या पाळू या गावातील सर्वसाधारण शेतकरी कुटुंबात जन्मलेली अश्विनी आपल्या जन्मजात हुशारीनं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2023 मध्ये झालेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत मुलींमध्ये राज्यात पहिली आली होती। घवघवीत यश संपादन करून पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घालणाऱ्या अश्विनीचं नाशिक इथं PSIचं ट्रेनिंग सुरू होतं। ट्रेनिंग सुरू असताना गणपतीसाठी म्हणून अश्विनी 2 दिवसांसाठी आपल्या गावी आली होती। दिनांक 27 ऑगस्टला गणपती बसल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच दिनांक 28 रोजी पुन्हा माघारी जाण्याच्या गडबडीत अश्विनी भल्या पहाटे उठली। अंघोळीसाठी पाणी गरम करण्यासाठी तिनं पाण्याच्या बादलीत हीटर लावला होता। पाण्यात हीटर लावल्यानंतर तिला पुन्हा डोळा लागला। तिला पुन्हा जाग येईपर्यंत पाणी चांगलंच उकळले होते। तिनं तत्काळ हीटर बंद करून बाजूला ठेवला व अंघोळीसाठी ती उकळत्या पाण्याची बादली उचलायला गेली, मात्र याच दरम्यान तिचा पाय घसरला व बादलीतील उकळते पाणी तिच्या अंगावर सांडले। यात ती सुमारे 80% भाजली होती। भाजलेल्या अश्विनीला उपचारासाठी तिच्या घरच्यांनी प्रथम मोशी येथील धनश्री हॉस्पिटलमध्ये व नंतर पिंपरी चिंचवड येथील डी.वाय. पाटील रुग्णालयात दाखल केले होते। तिथं जवळपास 10 दिवस अश्विनीवर उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान अश्विनीचा दुर्दैवी मृत्यू झाला। अश्विनीच्या अचानक जाण्यानं तिच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। गावकरी आणि मित्रपरिवारही हळहळ व्यक्त करत आहे। खरं तर PSI पदाला गवसणी घालणाऱ्या अश्विनीला इथंच थांबायचं नव्हतं। जिल्हाधिकारी होण्याचं तिचं स्वप्न होतं। हे स्वप्नही तिनं साकार केलं असतं, पण ग्रामीण भागातील अजूनही सुरू असलेल्या हीटरच्या सहाय्यानं पाणी तापवण्याच्या चुकीच्या पद्धतीनं अश्विनी बळी ठरली। हीटरवर पाणी तापवताना घडलेल्या अपघाताची अश्विनी ही काही पहिली बळी नाहीये। यापूर्वीही अनेक दुर्घटनांमध्ये हीटरनं अनेकांचे जीव घेतले, मात्र अजूनही त्याबाबत जनजागृती होताना दिसत नाही।